त्यानंतर एक मोठी बातमी बघूयात। राजकीय वर्तुळातनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी गेले सह्याद्री अतिथीगृहावरती। शिंदे आणि अमित शहा यांची भेट होणार आहे, त्यासाठी एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती गेल्याची माहिती मिळते आहे। खरं तर आज एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्यामध्ये होईल असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र सध्या अमित शहा हे सह्याद्री अतिथीगृहामध्ये आहेत मुंबईत। काल रायगडचा कार्यक्रम आटपून ते मुंबईमध्ये आले आणि आता ते दिल्लीला रवाना होणार आहेत। मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची बैठक होणार आहे। मात्र सध्या तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळते आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं। प्रणाली, खरं तर अपेक्षा अशी होती की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही जण या बैठकीला हजर राहतील, परंतु आता आपण पाहतोय की केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। आणि जी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं जे शासकीय निवासस्थान आहे तिथून थेट एअरपोर्टकडे प्रस्थान केलेलं आहे, जिथं केंद्रीय गृहमंत्र्यांना निरोप देण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे ही जी बैठक आहे ही बैठक सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आता उपमुख्यमंत्री पोहोचून सुद्धा 2 मिनिटं होत आलेली आहे, त्यामुळे बैठकीला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतोय की गेले काही दिवस, विशेषतः नवीन सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे यांच्याकडे असलेली खाती किंवा शिंदे यांच्याकडे असलेले मंत्री यांनी यापूर्वी घेतलेला निर्णय किंवा यापूर्वी केलेल्या योजनांना अनेक ठिकाणी चाप बसवण्यात आलेला होता आणि विशेषतः अनेक जे टेंडर देण्यात आले होते त्याची स्क्रुटिनी सुद्धा करण्यात आलेली होती। ही संपूर्ण गोष्ट जी आहे ती अन्यायकारक असल्याचं किंवा युतीमध्ये मिठाचा खडा टाकणार आहे असं वारंवार जे एकनाथ शिंदे आहेत त्यांचे मंत्री किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडून सुद्धा मध्यंतरी थोडीशी नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती। ही नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक होती आहे का असा एक माहिती जी आहे ती त्यातनं मिळती आहे। म्हणजे एकनाथ शिंदे यांची जी नाराजी आहे आताच्या सरकारवर किंवा काही त्यांनी घेतलेल्या निर्णयावर, ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीमध्ये होईल हे जवळजवळ स्पष्ट दिसतंय, कारण या बैठकीला आता स्वतः मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित नाहीये। याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना भाजपबद्दल किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या ज्या काही निर्णयांवर आक्षेप आहे त्या संदर्भामध्ये 2 नेत्यांमध्ये ही बैठक होईल। त्याचबरोबर पालकमंत्रीपदाचे 1-2 ठिकाणी जे तिढे अडकून बसलेले आहेत त्याच्यावर सुद्धा एकनाथ शिंदे आपलं मन मोकळं करतील अमित शहा यांच्या पुढे, हे जवळपास स्पष्ट दिसत आहे। कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित असते तर एकनाथ शिंदे यांना कुठेतरी वेळ मिळाला नसता किंवा त्यांना बोलण्यासाठी अडचण झाली असती। आणि त्यामुळे आता जेव्हा देवेंद्र फडणवीस हे थेट एअरपोर्टला गेलेले आहेत, बिलकुल प्रणाली, एकूणच काय तर